आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत। गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम आणि मध्य या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेशी ते संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातले सर्वाधिक काम सध्या शिंदे गटात आहेत, मात्र मतदार निष्ठावंत असून ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा ठाकरे गटातले नेते करतायत। आणि यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता मातोश्रीवरनं छत्रपती संभाजीनगरसाठी निघालेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कोकण दौऱ्यावरती देखील उद्धव ठाकरे होते आणि त्या कोकण दौऱ्यानंतर आता मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे हे गेलेले आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी ही संपूर्ण मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबतचा संवाद जो आहे तो उद्धव ठाकरे साधणार आहेत आणि एकंदरीतच लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी जी आहे ती या सभेच्या मार्फत केली जात आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व असेल, पश्चिम असेल, मध्य असेल, इथल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित सभा ज्या आहेत उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि या सभेमध्ये त्यांचे जनतेशी संवाद ते आहेत ते साधणार आहेत। त्याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका ज्या आहेत ते घेणार आहेत आणि एकूणच गंगापूर असेल, कैजापूर असेल, कन्नड या भागात देखील उद्धव ठाकरे जाणार आहेत। त्यामुळे मराठवाड्यातल्या एकूण सर्व विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा आढावा आज उद्धव ठाकरे घेतील आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण उमेदवार असावा या संदर्भात देखील जी बैठक मातोश्रीवरती झाली होती त्यावरती स्थानिक जे शिवसैनिक आहेत त्यांचं काय मत आहे हे देखील उद्धव ठाकरे जाणून घेतील असं सांगितलं जात आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।